सगळीकडे तुम्ही अभिनंदन करतो तुमच्यावर पहिली वेळ तारखेपासून अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जे आंदोलन चालू आहे त्याच्यात विविध मागण्या आहेत, परंतु शासनाने 100% अनुदान द्यावा आणि GST पोटी जी 50% रक्कम आहे ती शासनाने द्यावा। परंतु काही मागण्या स्थानिक लेवलच्या आहेत, स्थानिक लेवलला 5-5 महिने पगार नाही, कर्मचारी बिमार आहेत। कालच एक सेवानिवृत्त कर्मचारी मेला, एक रेग्युलर कर्मचारी मेला आणि आताच एक खबर आहे की जो कर्मचारी औरंगाबादला आहे तो भी मृत्यू पावलेला आहे। असे जर एक कर्मचारी मरत असतील, कर्मचारी हे मरण पावण्याचं कारण एक आहे त्यांना इलाज वेळेवर होत नाही, दवाखान्याला गोळी नाही, इलाजासाठी पैसा नाही, त्यामुळं कित्येक कर्मचारी असे मरू द्यायचे काय। तर माझी एक तात्काळ एक मागणी आहे माझ्या वतीनं, या परभणीचे आयुक्त यांच्यावर कारण धरून त्यांना या जबाबदार धरून त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची तात्काळ बदली करावा, एवढीच मी संघटनेच्या वतीने मागणी करतो। 27 पासून सर्व कर्मचाऱ्याचं काम बंद आंदोलन चालू आहे। सर्वात प्रमुख मागण्या आमच्या दोनच आहेत। शासनाला माझी विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबाला व उपमुख्यमंत्री साहेबाला तसेच अजितदादा पवारला, ह्या महापालिकेच्या कर्मचारी सध्या मरण्याची वेळ आलेली, रोज एक कर्मचारी मरतोय। आता पण असं कळाले कर्मचाऱ्याची तब्येत फार सिरियस आहे। फक्त या दोन मागण्या महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची की 50% 100% अनुदान आणि जे GSTची जी रक्कम म्हणजे मागणी केलेली 50 कोटीची तात्काळ आम्हाला शासनाने द्यावी अशी आमची प्रशासनाच्या दरबारी विनंती आहे की साहेब तुमच्या आमच्याकडे लक्ष द्या। या परभणी शहर महानगरपालिका कर्मचाऱ्याला कुणी वाली नाही राहिलं साहेब। एक हात जोडून विनंती मुख्यमंत्री साहेबांना, साहेब आमच्याकडे लक्ष द्या, तुम्ही आमचे मायबाप आप देवता साहेब। फक्त विनंती आहे की तेवढं दोन मागण्या लवकर पूर्ण करा आणि आम्हा कर्मचाऱ्याला सहकार्य करा, ही नम्र विनंती साहेब आमची। औरंगाबादमध्ये एका कर्मचाऱ्याचा परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने गेल्या 27 तारखेपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे। महत्त्वाच्या मागण्या म्हणजे दोन आहेत शासन लेवलला। एक मागणी अशी आहे की शासनानं GST अनुदान वाढवू द्यावा किंवा कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी 100% अनुदान द्यावं। ह्या दोन मागण्या शासन लेवलला चालू आहेत। आणि बाकी ह्या ठिकाणी जे प्रशासक म्हणून जे आयुक्त म्हणून जे मॅडम आलेले 1.5 वर्ष झालं कर्मचाऱ्यांना एवढा त्रास होतो आहे। आणि माझी अशी एक मागणी आहे, माझा स्वतःचाही अपमान केला म्हणून माझी अशी विनंती आहे, कर्मचाऱ्याला त्रास आहे, महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्र्याला त्यांची त्वरित बदली करावी, याच्याविषयी मला जास्त बोलायचं नाही। महापालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त करतो, पण आमच्या 5-5 महिन्यापासून पगार नाही। आमच्या कर्मचाऱ्यांची 5 महिन्यापासून पगार नाही, परिस्थिती फार बिकट आहे। जनतेने याची बी काळजी घ्यावं। जनतेने त्या आयुक्ताकडे जाऊन सांगायचं की तुमचं या लोकांचं जे काय आहे स्थानिक हे कर्मचारी आहेत यांचे जे 5-5 महिने पगार का होत नाही, यांची तुम्ही काहीतरी याचा तोडगा काढा।